आर रेडी फॉर जर्नी. तर तिथून आपली जर्नी स्टार्ट होणार आहे. सर्व मित्र एकत्र रूमवर आलेलो आहोत आणि आता ट्रेनचा टायमिंग राहणार आहे. तर ट्रेनसाठी आम्ही इथून निघणार आहोत. तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देतो. हा आहे अभिषेक, हा प्रसाद आणि हा प्रशांत. तर आम्ही इथून रूमवरून जर्नी स्टार्ट करून डायरेक्ट आता ट्रेनच्या मिरज जंक्शन वरती जाणार आहोत. तर बघू शकता एक्साइटमेंट किती आहे. अरे कहना क्या चाहते हो. तर बघू शकता एक्साइटमेंट. तर चला लेट्स गो. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. सो गाइस वी आर सीट इन द रिक्षा फॉर द मिरज जंक्शन. तो आता आम्ही चाललेलो आहे मिरज जंक्शन साठी. तर बघू शकता सो गाइस आपण रेडी आहे. जंक्शन वरती आलेलो आहे. मागे बघू शकता तुम्ही जंक्शन आहे. तर थोड्याच वेळात ट्रेन येणार आहे. तर एक्साइटमेंट बघू शकता तुम्ही. आता दुपारची 1:20 वाजता कोल्हापूरवरून ट्रेन असते. ती मिरजला 1:20ला चार वरती. तर हे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आहे. तर बघू शकता खाली ट्रेन आलेली आहे. तर ही जाता जाणार आहे तिरुपती बालाजीला. सो गाइस जस्ट ट्रेन अराईव्ह झालेली आहे. तर ट्रेन बघू शकता प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर येणार होती. तर ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरती आलेला आहे. आणि आम्हाला कन्फ्युजन होत होतं कारण ट्रेनचा बोर्ड आहे मुंबई कोल्हापूर तिरुपती असा ट्रेनचा नेम असल्यामुळे. तर बघू शकता इथे थोडंफार खायला स्नॅक्स घेत आहे. तर सो गाइस ट्रेनचा टायमिंग झालेला आहे आणि ट्रेन निघत आहे. बघू शकता तुम्ही ट्रेनचा हॉर्न वाजलेला आहे आणि ट्रेन निघत आहे. तर आम्ही ट्रेनमध्ये बसतोय. मी असं बाहेर बघताना व्हिडिओ काढ. दर सो गाइस आम्ही ट्रेन मध्ये बसलेलो आहोत. तर बघू शकता ही लोअर मिडल अप्पर असं 3 इकॉनॉमी क्लास मध्ये सीटेस आहेत. आणि इथं मित्र बघू शकता तुम्ही मित्र बसलेले आहेत. मित्र तर फुल कॉमेडी चाललेली आहे. काय म्हणते प्रशांतला विचारा. हे प्रशांत 2 शब्द. आम्ही 2 शब्द. आता तिरुपतीला गेल्यानंतर आता न गोव्याला जायचंय. हो हा बाहेरचा लंडा ठेवा आवाज कर. सो गाइस आम्ही रायगड स्टेशनवरती पोहोचलेला आणि तिथं आत दरवाजा लॉक आहे. तर बघू शकता प्रशांत तिथं गेलेला आहे. तर लावड्या चल रे जात नाही लोक. परशा गप चेष्टा एकदम नाही रे एकदम. सो गाइस तर टाइम 3:30 वाजलेला आहे आणि आम्ही पाचापूर स्टेशनवरती येऊन पोहोचलेलो आहोत. तर बघू शकता हे छोटंसं पाचापूरचं स्टेशन आहे. बस
बोर्ड आहे आणि ही आपली ट्रेन आहे. तर जर्नी खूपच छान झालेली आहे कारण वातावरण चांगलं झालेलं आहे. तर बघू शकता असं तुम्ही ह्या जरा पण गेलं मी त्या जरा हो का. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं बेळगाव स्टेशनवरती. तर फायनली आम्ही आरती पण आहे तर संध्याकाळी होत आहे. तर वातावरण बघू शकता तुम्ही. तर आमची ट्रेन इथे लागलेली आहे. तुम्हाला आता आतमध्ये गेल्यावर तुम्हाला ट्रेनचा रिव्ह्यू देतो. तर हॉर्न आमच्या ट्रेनचा वाजलेला आहे. एक काळात बंद करे बंद. जनरल इकडे आहे ते गाईज आम्ही आलो आहे आता खानापूर स्टेशन मध्ये. सो गाईज आता आम्ही खानापूर स्टेशनवरती पोहोचलेलो आहोत. तर बघू शकता तुम्ही खानापूर स्टेशन आहे. तर रेल्वेचा 4:49 टाइम झालेला आहे. तर पाऊस येतोय थोडा थोडा रिमझिम पाऊस येतोय. सो गाईज 5:45 टाइम झालेला आहे आम्ही आणि आता आपण लोंढा जंक्शनवरती पोहोचलेलो आहोत. तर बघू शकता ही पूर्ण असा जंक्शन आहे. तर झेंडा हलवी नाही की तो. सो गाईज टाईम झालेला आहे 7:22 आणि आम्ही पोहोचलेलो आहोत धारवाड जंक्शनवरती. तर बघू शकता तुम्ही धारवाडचं जंक्शन आहे. तर अंधार झालेला आहे संध्याकाळचा. तर जंगलातून खूप येते. सो गाईज आम्ही आलेलो आहोत हुबळी जंक्शनवरती. बघू शकता मागे मोठा असं हुबळी जंक्शन आहे. तर बघू शकता इकडे किती सुंदरता आहे. इकडे बघ रे. तर इथं तुम्ही जेवण पण ऑर्डर करू शकता. इथं वेगवेगळे सो गाईज हुबळी जंक्शनवरती आपण जेवण ऑर्डर केलेलं होतं आणि जेवण आलेलं आहे तुम्ही बघू शकता. तर हे असं जेवण आहे. ही राईस आहे आणि पनीरची भाजी आहे. ही मिक्स भाजी आहे आणि ही दही आहे आणि दाल तडका आहे. तर बघू शकता एवढं जेवण आहे. किती होते ना पर ही 135 135 ह्याची प्राइस होती. तर तुम्ही पण ऑर्डर करू शकता ऑनलाईन. मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को. सो गाईज आम्ही रात्र झालेला आहे आणि आम्ही येऊन पोचलेलो आहोत होसपेठ जंक्शनवरती. तर बघू शकता हे होसपेठ जंक्शन आहे. तर रात्रीचे बरोबर 11:30 वाजलेलं आहे. तर बघू शकता लोक कसं पळत आहेत जनरल ट्रेनसाठी. तर चला ट्रेनमध्ये बसूया. तर मित्रांनो हा व्लॉग मी इथे संपवतो. व्लॉग आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आता आम्ही झोपणार आहोत आणि उद्या सकाळी उठून तिरुपतीचा व्लॉग कंटिन्यू करणार आहोत. तर इथं बघू शकता माझ्यासोबत प्रशांत आहे आणि बाकीचे 2 मेंबर आपले झोपलेले आहेत. तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. पुढचा पार्ट कंटिन्यू करा. गुड नाईट. गुड नाईट. Bye bye. See you tomorrow.